मी ॲडव्होकेट सुनील देशमुख अमरावती जिल्हा वकील संघाच्या या कार्यकारिणीच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार होतो आणि या निवडणुकीमध्ये या बारमधल्या सगळ्या सभासदांनी जे माझ्यासाठी सद्भावना दाखवली, सगळ्या कॉर्नरमधनं सगळ्या ग्रुपमधनं लोकांनी जो मला सहकार्य दिलं आणि सपोर्ट दिला, त्या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे। माझ्याविरुद्ध ॲडव्होकेट हरीश निंबाळकर यांनी निवडणूक लढवली आणि लोकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं। म्हणजे हे आभार व्यक्त करण्याकरता माझ्याजवळ शब्द नाही। आज जर तुम्ही इथे उपस्थित असलेली मंडळींचा जर उत्साह पाहिला तर सगळ्या कॉर्नरमधनं, सगळ्या गटातटामधनं, सगळ्या जाती धर्मामधले लोक इथं आहे आणि ते मला अभिनंदन करत आहे। याच्यातच मी केलेल्या इतक्या वर्षापासून इथेची प्रॅक्टिस करत आहे आणि माझे जे सहकारी मित्र आहे यांच्या सहकार्याने मी निवडून आलो, यातच त्या सगळ्या गोष्टीची पावती आहे। आज अमरावती बार असोसिएशनमध्ये सगळे लोक अतिशय सर्व धर्म समभाव पाळून इथे आम्ही काम करत असतो आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक अधिकारी श्री रामपाल करंत्री आणि ॲडव्होकेट शहजाद नैरो त्यांच्या टीमने अतिशय उत्कृष्ट आणि चोखपणे आणि इम्पार्शल असं काम केलेलं आहे, जी अतिशय महत्त्वाची बाब आहे। गेल्या 2 पूर्वीच्या निवडणुकीमध्ये थोडासा लोकांचा रोष होता, त्या मनाने यावेळची जी व्यवस्था आहे ती फार चोख होती आणि ही जी सध्याची कार्यकारिणी यांनी काउंटिंग आणि इलेक्शनसाठी फार सुंदर व्यवस्था इथे निर्माण केलेली आहे की जेणेकरून कोणावरही कोणताही संशय येणार नाही। मला खरोखर सांगतो ना, या निवडणुकीमध्ये मला लोकांचे आभार मानण्याकरता शब्द नाही आहे। इतक्या लोकांच्या सद्भावना जर माझ्याप्रती असतील तर त्या सद्भावनाला मी कसं जस्टिफाय करू याचं थोडंसं नैतिक बर्डन माझ्यावर आहे, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ती चांगल्या पद्धतीने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। अशा कोणत्या उणीवर राहिलेल्या की आपण आता अध्यक्ष झाले आहेत? भरीव आहे, ज्युनियर मुलांचे प्रॉब्लेम्स आहे, बसायची जागेचा प्रॉब्लेम्स आहे, लेडीजला सेपरेट बार नाही आहे, महिलांना रिप्रेझेंटेशन नाही आहे कार्यकारिणीमध्ये। एवढी मोठी इमारत झाली, त्या इमारतीमध्ये पुष्कळशा अडचणी आहे, कॅन्टीनचा प्रॉब्लेम आहे, अशा असंख्य अडचणी आहे ज्याच्यातनं आम्हाला मार्ग काढायचा आहे। तर या सर्व गोष्टींसाठी मी प्रयत्न करणार आहे।